त्या दिवशी बाप्पा पाहुणे म्हणून आमच्या वर्धेकरांच्या घरी आगमन करणार होते. एवढी गर्दी आपल्या बाप्पाला आपल्या विघ्नहर्ताला शोधत होती. म्हणजे कुणाला बाल स्वरूपात, तर कुणाला पगडीत, तर कुणाला देवतांच्या रूपात, तर कुणाला सिंहासनावर आपापल्या दृष्टीने, भावनेने, आवडीने बाप्पाला शोधण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी आली होती. पण यामध्ये मीच वेगळा होतो. इथल्या वातावरणातल्या वाईबचा आनंद घेत होतो. या परिसरातील प्रत्येक गोष्टीमधला आनंद शोधत होतो. त्या लहान मुलांकडे बघणे, त्यांची हो सर्व काही माझ्या डोळ्यांनी या हृदयात कैद होत होतं. त्यांच्या आवडीचे बाप्पांना घेतले ते चालते, पण आवडीचे मूषक महाराज पाहिजेच. या सुंदर मूर्ती घडवण्यामागचे हे कलाकार, कोणी आपली कला सादर करायचे, तर कोणी या सरांसारखी हॉबी. हा लहान मुलगा एक मदत आपल्या वडिलाला करतच होता, पण आपली कलाकारी पण दाखवत होता. आणि हे सर आपला एक छंद म्हणून त्यांच्या कलेचा उपयोग करून साक्षात बाप्पा असल्यासारखे सुंदर मूर्ती घडवत होते. या सुंदर मूर्ती मी बघत होतो आणि मनाला पटवून सांगत होतो